ख्रिस्तामध्ये प्रिय भाविक, परमेश्वर प्रत्येक क्षणाला माणसाला सुधारण्यासाठी संधी देत असतो, एक ऑपॉर्च्युनिटी देत असतो। वेगवेगळ्या प्रकारे माणसाद्वारे किंवा जीवनामध्ये काहीतरी घटना घडून आणून परमेश्वर व्यक्तीला सुधारण्यासाठी नवीन मार्ग सुचवित असतो। परंतु वेळोवेळी संधी देऊन सुद्धा जेव्हा मनुष्य स्वतःहून या संधीचा फायदा करीत नसतो, जेव्हा व्यक्ती ही संधी धुडकावून लावत असतो, तेव्हा परमेश्वराला मात्र त्या व्यक्तीचा राग येत असतो, वीट येत असतो किंवा वाईट वाटत असते। कारण कधीही परमेश्वर व्यक्तीला पहिल्या क्षणामध्येच त्याची परीक्षा घेत नसतो, तर अनेक अशा संध्या दिल्यानंतर, अनेक अशी संधी दिल्यानंतर जेव्हा मनुष्य या संधीपासून दूर जातो, तेव्हा परमेश्वराला कुठलं तरी पाऊल उचलावं लागतं। आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकत आहोत, बेथसेदा आणि खोराझीन या दोन प्रांतातील लोकांना जेव्हा परमेश्वराने वेळोवेळी संधी देण्याचा प्रयत्न केला, वेळोवेळी पश्चातापाचा संदेश तेथे सांगितला, त्यावेळेला त्यांनी तो धुडकावून लावला। एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तर पुष्कळ वेळेला त्यांनी परमेश्वराचा तो संदेश आपल्या मनामध्ये न ठेवता तो धुडकावून लावला व परमेश्वराच्या शब्दावरती अविश्वास दाखवला। आणि म्हणूनच वेळोवेळी संधी देऊन सुद्धा जेव्हा हे लोक, खोराझीन आणि बेथसेदा प्रांतातील लोक जेव्हा परमेश्वराकडे वळत नाही, तेव्हा परमेश्वराला कुठेतरी त्यांचा राग येत आहे, वाईट वाटत आहे व त्यांना सांगत आहे की जी संधी तुम्हाला मी देत आहे, जी ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी ठेवलेली आहे, ती संधी जर जुन्या करारातील सदोम आणि गमोरा या दोन शहरातील लोकांना मी तेवढी संधी दिली असती, तर कदाचित त्यांनी पश्चाताप केला असता, कदाचित त्यांनी आपल्या डोक्यावरती राख ओतली असती, अंगाला गोंडपाट लपेटलं असतं आणि पश्चाताप केला। म्हणजेच हा पश्चाताप करण्याचा एक मार्ग होता जुन्या करारामध्ये। परंतु सदोम आणि गमोरा लोकांना तेवढी संधी मिळाली नाही, परंतु जेवढी संधी आज प्रभू येशू ख्रिस्त बेथसेदा आणि खोराझीन या प्रांतातील लोकांना देत आहे। कधी कधी आपली परिस्थिती या लोकांप्रमाणे होत असते, सदोम, खोराझीन आणि बेथसेदा प्रांतातील लोकांप्रमाणे होत असते। किती त्याला वेळा परमेश्वर दर दिवशी आपल्याला नवीन नवीन संधी देत असतो, पश्चाताप करण्यासाठी, आपला मार्ग बदलण्यासाठी, चांगले जीवन जगण्यासाठी, वाईट दुर्गुण काढून टाकण्यासाठी। तरी सुद्धा आपल्याला ही परमेश्वराने दिलेली संधी एक जोक वाटत असते। आपण ही परमेश्वराने दिलेली संधी धुडकावून लावत असतो आणि आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतो। आपला इगो, आपला अहंकार, आपल्यामधील प्राईड त्यामध्ये आड येत असते। आणि म्हणूनच सदोम, गमोरा किंवा बेथसेदा आणि खोराझीन प्रांतातील लोकांप्रमाणे आपली परिस्थिती होत असते। आणि म्हणूनच प्रत्येक दिवस ही देवाने दिलेली आपली एक संधी आहे, सुवर्ण क्षण आहे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि दिलेल्या संधीचा चांगल्या प्रकारे फायदा करण्यासाठी। आणि म्हणूनच 24 तास परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत, ते आपल्या जीवनावरती मनन चिंतन करून की आजचा दिवस मला कशा प्रकारे सुंदर प्रकारे जगता येईल, या विषयावरती मनन चिंतन करून तो जीवन किंवा ते दिवस चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आज हा दिवस परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे आणि हा दिवस आपण कशा प्रकारे जगणार आहोत, ही एक सुवर्ण संधी आहे। ही सुवर्ण संधीचा आपण कशा प्रकारे फायदा करून घेणार आहोत। ज्याप्रमाणे मदर तेरेसा सांगतात की हा दिवस जर आपल्या जीवनातील शेवटचा दिवस असणार आहे, तर हे 24 तास आपण कशा प्रकारे घालवणार आहोत, हा दिवस आपण कशा प्रकारे जगणार आहोत, यावर आपण स्वतः मनन चिंतन केलं पाहिजे। आणि म्हणूनच वेळ न दडवता, वेळ न वाया घालवता
आपण दिलेल्या संधीचा फायदा करून घेऊया. जेवढे चांगले गुण आहेत ते आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया, दुर्गुण आपण बाहेर टाकण्याचा प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त वेळ आपण परमेश्वराच्या सेवेसाठी समर्पित करूया. आमेन.